तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू. कधी असा अनुभव घेतला का की तुम्ही अनेकांसाठी खूप काही करता, नाती जपता, सर्वांना समजून घेता, वाद टाळता, पण स्वतःच्या हक्काची गोष्ट मागताना मात्र मागे पडता. अनेक वेळा तूळ राशीचे जातक जीवनात संतुलन राखण्यात इतके व्यस्त असतात की स्वतःच्या मूल्याची जाणीवच त्यांना उशिरा होते. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश घेऊन आला आहे. स्वतःची किंमत ओळखा, कारण या महिन्यात जग तुमची किंमत ओळखू शकतं. या महिन्यात तुमच्या पत्रिकेत अत्यंत प्रभावशाली ग्रहयोग निर्माण झाले आहेत. दशम स्थानात उच्चीचे गुरुदेव विराजमान असून पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हंस महापुरुष राजयोग निर्माण करीत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये हा योग ज्ञान, प्रतिष्ठा, मार्गदर्शन, सामाजिक सन्मान आणि व्यावसायिक प्रगती देणारा मानला जातो. त्याचबरोबर राशीस्वामी शुक्रदेव 4 जुलै रोजी लाभस्थानात प्रवेश करीत आहे. त्यामुळे लाभ, संपर्क, संधी आणि आर्थिक वाढीचे मार्ग खुलू शकतात. 7 जुलैपासून भाग्येश बुधदेव भाग्यस्थानात प्रवेश करतील आणि म्हणूनच महिन्याचा उत्तरार्ध विशेष शुभ ठरू शकतो. मात्र लक्षात ठेवा, अर्थत्रिकोण जरी मजबूत होत असला तरी अनेक वेळा तुम्हाला स्वतःच्या हक्काचा मोबदला मागताना संकोच वाटू शकतो. म्हणून जुलै महिन्याचा तुमच्यासाठी मंत्र आहे, संतुलन राखा पण स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करू नका. नमस्कार, मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत जुलै 2026 हा महिना तूळ राशीसाठी धन, कुटुंब, करिअर, प्रेम, विवाह, आरोग्य, भाग्य आणि उपायांच्या दृष्टीने कसा असणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तूळ रास ही राशीचक्रातली 7वी रास आहे. संतुलन, न्यायप्रियता, सौंदर्य, प्रेम, नात्यांना महत्त्व देणं, समन्वय साधण्याची कला हे तुमचे नैसर्गिक गुण आहेत. तुम्ही अनेक वेळा स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करता, वाद मिटवता, लोकांना एकत्र आणता, नाती जपण्याचा प्रयत्न करता. मात्र अनेक वेळा या स्वभावामुळे स्वतःच्या भावना बाजूला पडतात. मित्रांनो, जे इतरांना समजून घेतात त्यांनी स्वतःलाही समजून घ्यायला हवं. या महिन्याचा तुमचा पॉवर वर्ड आहे संतुलन आणि या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहे गुरुदेव. कारण उच्चीचे गुरुदेव दशम स्थानात बसून तुमच्या कर्माला तेज देत आहेत. या महिन्यात 5 चुका टाळाव्या. पहिली चूक, स्वतःच्या हक्काची गोष्ट मागण्यास संकोच करणं. दुसरी चूक, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं. तिसरी चूक, वैवाहिक नात्यामध्ये अहंकार येऊ देणं. चौथी चूक, खर्चाचं नियोजन न करणं. 5वी चूक, निर्णय घेण्यात अनावश्यक विलंब करणं. मित्रांनो, योग्य वेळी घेतलेला निर्णय अनेक वर्षाचं भविष्य बदलू शकतो. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, धनाच्या दृष्टीने जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. राशीस्वामी शुक्रदेव 4 जुलैपासून लाभस्थानात प्रवेश करीत आहे. ही स्थिती आर्थिक लाभ, नवीन संधी, प्रभावशाली संपर्क, इच्छापूर्ती, सामाजिक प्रतिष्ठा यांना बळ देणारी आहे. मात्र धनेश अष्टम स्थानात असल्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक वेळा पैसा मिळेल पण स्वतःच्या हक्काचा मोबदला मागताना संकोच वाटू शकतो. मित्रांनो, स्वाभिमान आणि संकोच यामध्ये फार सूक्ष्म फरक असतो. म्हणून तुमच्या कष्टाची योग्य किंमत मागायला शिका. कुटुंबाच्या दृष्टीने हा महिना नात्यांना अधिक वेळ देण्याचा आहे. कुटुंबात संवाद वाढेल, जुन्या मतभेदांमध्ये सुधारणा होऊ शकते. वाणीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे शब्द लोकांना जोडू शकतात आणि दूरही करू शकतात. म्हणून गोड शब्द हे नात्यामधील सगळ्यात मोठी गुंतवणूक असते. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, या महिन्यात परिश्रमाला विशेष महत्त्व आहे. उच्चीचे गुरुदेव दशम स्थानात विराजमान आहेत. परिश्रमाचे कारक गुरु केंद्रस्थानात उच्चीचे असल्यामुळे तुमची मेहनत योग्य दिशेला जाऊ शकते. तुमच्या कार्याची दखल घेतली जाऊ शकते. काही जातकांना नवीन जबाबदारी, प्रतिष्ठा, नेतृत्व, मार्गदर्शकाची भूमिका मिळू शकते. विशेषतः अध्यापन, सल्लागार क्षेत्र, व्यवस्थापन, न्यायव्यवस्था, कला, सार्वजनिक क्षेत्र यामध्ये कार्य करणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. प्रवासाचे योग निर्माण होत आहे. हे प्रवास काहींसाठी आर्थिक लाभ तर काहींसाठी नवीन दारे उघडणारे ठरू शकतात. तूळ राशीच्या मित्रांनो, घर आणि सुखाच्या दृष्टीने हा महिना सामान्यतः सकारात्मक म्हणता येईल.
गुरुदेवांची शुभ ऊर्जा घरातील वातावरणावर चांगला परिणाम करू शकते. काही जातक घरातील बदल, सजावट, वाहन खरेदी, वास्तुविषयक निर्णय घेऊ शकतात. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या, कारण आईचे आशीर्वाद अनेक वेळा ग्रहांपेक्षाही मोठं संरक्षण कवच ठरतात. या महिन्यातील छोटासा उपाय: दर शुक्रवारी आई किंवा आई समान व्यक्तीचा आशीर्वाद घ्या. त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम जाणवू शकता. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, पंचम स्थानातील राहू तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. अधिक अभ्यास करा, अधिक शिका आणि अधिक समजून घ्या. राहू पंचमात असताना ज्ञानाची भूक वाढते, पण योग्य दिशेचा अभ्यास आवश्यक असतो. विद्यार्थ्यांनी लक्ष विचलित होऊ देऊ नये. प्रेम संबंधाच्या दृष्टीने भावना प्रबळ असतील, मात्र गैरसमज टाळणं अत्यंत महत्त्वाचं राहील. सप्तमेश अष्टम स्थानात असल्यामुळे वैवाहिक जीवनात विशेष काळजी घ्या. विशेषतः जोडीदाराच्या भावना समजून घ्या. सासरच्या मंडळीसोबत जुळवून घ्या व संवाद कमी होऊ देऊ नका. मित्रांनो, नातं टिकवण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं, समजूतदारपणा आवश्यक असतो. तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न: तुमच्या आयुष्यात सध्या सगळ्यात महत्त्वाचं संतुलन कोणतं आहे? करिअर आणि कुटुंब, मन आणि बुद्धी, की स्वप्न आणि वास्तव? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. तूळ राशीच्या मित्रांनो, आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना सामान्यतः मध्यम ते चांगला म्हणता येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तूळ रास ही संतुलनाची रास आहे आणि जेव्हा जीवनात संतुलन बिघडतं तेव्हा त्याचा परिणाम सर्वप्रथम मनावर होतो. शरीराचा थकवा विश्रांतीने दूर होतो, पण मनाचा थकवा समजून घेतल्याने दूर होतो. या महिन्यात विशेषतः मानसिक ताण, निर्णय घेण्यातील संभ्रम, झोपेची अनियमितता, पचनासंदर्भात त्रास, थकवा या गोष्टी दुर्लक्ष करू नका. शनिदेव अनेक वेळा कामाचं ओझं वाढवतात, परंतु विशेष बाब म्हणजे उच्चीच्या गुरुदेवांची शुभदृष्टी शनिदेवांवर पडत आहे, म्हणून अडचणी येतील, त्यातून मार्ग मिळेल. योग, प्राणायाम, ध्यान आणि नियमित चालणं या गोष्टी तुम्हाला मानसिक स्थैर्य देऊ शकतात. मित्रांनो, संतुलित मन हेच जीवनातील सगळ्यात मोठं संरक्षण कवच. अनावश्यक आर्थिक जोखीम टाळणं हिताचं राहील. तुमच्यासाठी पैसा कमवण्यापेक्षा तो टिकवणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ सकारात्मक म्हणता येईल, कारण पंचमातील राहू ज्ञानाची भूक वाढवत आहे. माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक असतो. राहू माहिती देतो, पण ज्ञान मिळवण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. शत्रुपक्षाच्या दृष्टीने तुमची संयमशील वृत्ती तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र ठरेल. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, जुलै 2026 हा सर्वात प्रभावशाली योग म्हणजे दशम स्थानातील उच्चीचे गुरुदेव हंस महापुरुष राजयोग. ज्योतिषशास्त्रामध्ये हंस महापुरुष राजयोग व्यक्तीला प्रतिष्ठा आणि सन्मान, नेतृत्व, मार्गदर्शन, सामाजिक उंची प्रदान करत असतो. विशेषतः दशम स्थानातील हा योग करिअरला नवीन दिशा देऊ शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी पदोन्नती, नवीन जबाबदारी, वरिष्ठांची कृपादृष्टी, कार्याची दखल, सामाजिक प्रतिष्ठा याचे योग निर्माण होत आहे. व्यावसायिक जातकांसाठी काळ विशेष लाभदायक आहे, कारण 4 जुलैनंतर राशी स्वामी शुक्रदेव लाभस्थानात प्रवेश करीत आहेत. लाभस्थानातील शुक्र अनेक वेळा नवीन ग्राहक, आर्थिक लाभ, प्रभावशाली ओळखी, व्यवसाय विस्तार देणारे ठरतात. या महिन्यात पैसा महत्त्वाचा असेलच, पण प्रतिष्ठा त्याहून अधिक मौल्यवान असेल. अर्थत्रिकोण मजबूत असल्यामुळे धनप्राप्तीचे योग आहे. मात्र स्वतःच्या हक्काची किंमत मागताना संकोच करू नका, कारण तुमच्या परिश्रमाची योग्य किंमत मागणं हा अहंकार नसतो, स्वाभिमान असतो. महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी नेहमी एक गोष्ट शिकवली: संतुलन. कधी प्रेम, कधी नीती, कधी रणनीती आणि कधी कठोर निर्णय याचा योग्य समतोल साधत त्यांनी धर्माचं रक्षण केलं. मित्रांनो, जीवनात प्रत्येक वेळी युद्ध जिंकणं महत्त्वाचं नसतं. अनेक वेळा योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. आणि तूळ राशीचा खरा गुण हाच आहे, संतुलन. जीवनात समतोल राखा, कारण अति कुठल्याही गोष्टीचं चांगलं नसतं. रोजचं राशी भविष्य आता ॲपवर, ॲस्ट्रो ज्योतिश्री ॲप डाउनलोड करा, राशी निवडा आणि दैनिक साप्ताहिक राशी भविष्य रोज वाचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. शुभम भवतु. प्रिय भगिनींनो,
या महिन्यात शुक्रदेवांची विशेष कृपा तुमच्यावर राहू शकते. आत्मविश्वास वाढेल, तुमच्या मताला महत्त्व मिळेल. घर आणि करिअर यामध्ये सुंदर संतुलन निर्माण होण्याची संधी मिळेल. काही महिलांसाठी नवीन काम, व्यवसाय, आर्थिक प्रगती, सामाजिक प्रतिष्ठा यांचे योग निर्माण होत आहे. मित्रांनो, स्त्री ही केवळ कुटुंबाची जबाबदारी नसते, ती घरातील सकारात्मक ऊर्जेचा स्तोत्र आहे. स्वतःच्या आरोग्याकडे, भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करू नका, कारण स्वतःला जपणं ही सुद्धा एक साधना असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना समाधान देणारा ठरू शकतो. जुन्या मित्रमंडळीशी संवाद वाढेल, कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील सदस्य तुमच्या अनुभवाचा सल्ला घेऊ शकतात. मात्र नियमित तपासणी, औषध आणि आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. अनुभव ही अशी संपत्ती आहे जी काळानुसार अधिक मौल्यवान होत जाते. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आता त्या विभागाकडे येत आहोत ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो. भाग्य आणि शुभ संकेत. 7 जुलैनंतर भाग्येश बुधदेव भाग्यस्थानात प्रवेश करीत आहे. ही स्थिती भाग्याला बळ देणारी आहे. अनेक जातकांना योग्य मार्गदर्शन, योग्य व्यक्तीची भेट, नवीन संधी, प्रवासातून लाभ, शिक्षणातून प्रगती मिळू शकते. दशम स्थानातील उच्चीचे गुरुदेव कर्माला भाग्याची जोड देत आहेत. भाग्य म्हणजे चमत्कार नव्हे, तर योग्य वेळी मिळालेली संधी. षष्ठ स्थानातील शनिदेवांवर गुरुदेवांची दृष्टी असल्यामुळे संघर्ष असतील, पण संरक्षण देखील असेल. अडथळे येतील, पण मार्ग मिळेल. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव, कारण ते तुम्हाला, तुमच्या कर्माला दिशा आणि भाग्याला प्रकाश देत आहे. जर आपण पराशर होराशास्त्र, फलदीपिका, जातक परिजात आणि बृहत जातक यांचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. उच्चीचा गुरु जेव्हा केंद्रस्थानात असतो तेव्हा व्यक्तीला केवळ धन नव्हे, तर प्रतिष्ठा आणि मार्गदर्शनाची शक्ती मिळते. आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर गुरु आशावाद आणि जीवनदृष्टी देतात. शुक्र नात्यांमध्ये संतुलन निर्माण करतात. राहू ज्ञानाची भूक वागवतो. शनी परिपक्वता शिकवतो आणि म्हणून ग्रहांना केवळ घटना म्हणून नव्हे, तर व्यक्तिमत्व घडवणारी ऊर्जा म्हणून पाहणं आवश्यक आहे. तूळ राशीच्या मित्रांनो, एक सुंदर म्हण आहे, तराजूचं सौंदर्य त्याच्या संतुलनात असतं. जीवनाचेही तसंच आहे. काम आणि कुटुंब, भावना आणि बुद्धी, स्वप्न आणि वास्तव यामध्ये समतोल साधणारा माणूस खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवा, कारण जे स्वतःला कमी समजतात जग त्यांना कमी लेखतं. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचं काम तुमचं कर्म करतं. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आता आपण त्या विभागाकडे जात आहोत ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो. लाभ आणि इच्छापूर्ती. जुलै 26मध्ये तुमच्या पत्रिकेतील सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे लाभस्थानात राशी स्वामी शुक्रदेव आणि केतूचा प्रभाव. 4 जुलैनंतर लाभस्थान अधिक सक्रिय होत आहे. ही स्थिती अनेक वेळा लाभाचे संकेत देते, असे लाभ ज्याची आपण अपेक्षा केलेली नसते. काही जातकांना नवीन संपर्क, प्रभावशाली व्यक्तींची मदत, आर्थिक लाभ, सामाजिक प्रतिष्ठा, व्यवसाय विस्तार याचे योग निर्माण होत आहे. काही मित्रांना काही वेळा ईश्वर दार उघडत नाही, तर योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाठवतो. तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण अत्यंत मजबूत आहे, यामुळे धनप्राप्तीचे योग निश्चित आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या हक्काचा मोबदला मागताना संकोच करू शकता. मित्रांनो, कष्टाची किंमत मागणं हा अहंकार नसतो, तो स्वाभिमान असतो. या महिन्यात तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. अटकलेली कामं पुढे सरकू शकतात. काही जातकांसाठी काळ आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. तूळ राशीच्या मित्रांनो, व्ययाच्या दृष्टीने या महिन्यात काही महत्त्वाचे खर्च शक्यता आहे. विशेषतः शिक्षण, प्रवास, धार्मिक कार्य, कुटुंब, गुंतवणूक, आरोग्य या विषयांवर खर्च होऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक खर्च नुकसान नसतो. काही खर्च भविष्यातील समृद्धीची पायाभरणी असतात. परदेशाशी संबंधित प्रयत्न करणाऱ्या जातकांसाठी ग्रहस्थिती सकारात्मक आहे. विशेषतः उच्च शिक्षण, विसा, संशोधन, विदेशी संपर्क, व्यवसाय विस्तार या क्षेत्रात प्रगती दिसून येते. 7 जुलैनंतर भाग्येश बुधदेव भाग्यस्थानात प्रवेश करत असल्यामुळे प्रवासातून लाभ होण्याचे योग आहेत. तुमच्यासाठी एक प्रश्न,
जुलै 26 संपेपर्यंत तुम्ही कोणत्या एका क्षेत्रात प्रगती करू इच्छिता? करिअर, नाती, आर्थिक वाढ की आत्मविकास? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. आता बघूया जुलै महिन्यातील तुमचा स्कोर. पैसा 10 पैकी 9, अर्थत्रिकोण मजबूत असल्यामुळे आर्थिक संधी वाढू शकतात. प्रेम 10 पैकी 7, संवाद आणि समजूतदारपणा नात्यांना बळ देईल. करिअर 10 पैकी 10. हंस महापुरुष राजयोग हा या महिन्याचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. आरोग्य 10 पैकी 7. मानसिक संतुलन राखणं महत्त्वाचे आहे. कुटुंब 10 पैकी 8. नातेसंबंध सुधारण्याची संधी मिळेल. भाग्य 10 पैकी 9. 7 जुलैनंतर भाग्य विशेष प्रबळ होईल. मानसिक शांती 10 पैकी 8. एकूण जुलै 2026 हा महिना तूळ राशीसाठी प्रतिष्ठा, प्रगती आणि संतुलनाचा महिना ठरू शकतो. या महिन्यातील शुभ दिवस आहेत 6, 16 आणि 26 जुलै. या दिवसांमध्ये नवीन सुरुवात, महत्त्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करू शकता. तसंच 3, 12 आणि 21 जुलै हे दिवस सावध राहण्याचे आहे. या दिवसांमध्ये घाईघाईने निर्णय घेऊ नका. आर्थिक जोखीम टाळा. वैवाहिक वाद टाळा. भावनेच्या भरात बोलू नका. उपाय: शुक्रदेवांच्या कृपेसाठी ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. भाग्येश बुधदेवाच्या कृपासाठी ओम बूम बुधाय नमः हा मंत्र लाभदायक राहील. आणि गुरुदेवांच्या कृपेसाठी ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा विशेष जप विशेष शुभ मानला जातो. तूळ राशीसाठी विशेष कृपा देणाऱ्या देवता म्हणजे माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णू. शुक्रवारी महालक्ष्मी पूजन करा. गुरुवारी भगवान विष्णूची उपासना करा. या महिन्यात खालील दान उत्तम फळ देतील. मुख्यतः पांढऱ्या वस्तूंचं दान, तांदूळ, साखर दान, कन्यादानास मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान हे केवळ संपत्तीचं नसतं तर संस्काराचंही असतं. तूळ राशीसाठी रोज कॉटलेज ब्रेसलेट लाभदायक ठरू शकतं. हे ब्रेसलेट भावनिक संतुलन, प्रेम आणि नातेसंबंध, मानसिक शांतता, आत्मप्रेम आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. ऑनलाईन मागवण्यासाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत शास्त्रोक्त विधी आणि ॲक्टिवेशन कार्ड देखील आम्ही पाठवत असतो. जर आपण पराशर होराशास्त्र, फलदीपिका, जातक परिजात, बृहत जातक याचा अभ्यास केला तर एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. उच्चीचा गुरु जेव्हा कर्मस्थानात असतो तेव्हा समाजात व्यक्तीला मान सन्मान आणि मार्गदर्शकाची भूमिका प्राप्त होते. आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीने गुरु आशीर्वाद आणि नेतृत्व देतो. शुक्र सौंदर्य, प्रेम आणि संतुलन निर्माण करतो. बुध निर्णय क्षमता वाढवतो. शरीर परिपक्वता आणि शिस्त शिकवतो. म्हणून ग्रह केवळ भविष्य सांगत नाही, ते व्यक्तिमत्व घडवतात. या महिन्याचा सगळ्यात मोठा धडा आहे स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवा. कारण अनेक वेळा तुम्ही इतरांसाठी इतकं करता की स्वतःला विसरून जाता. जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान करता तेव्हा जग तुमचं सन्मान करायला शिकतं. महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला एक सुंदर संदेश दिला आहे. धर्म म्हणजे केवळ नियम नव्हे तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता. जुलै 2026मध्ये तुमच्यासाठी हाच संदेश आहे. संतुलन राखा. स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवा. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. कारण भाग्य दार उघडू शकतं पण त्या दारातून चालत जाण्याचं काम तुमचं कर्म करतं. ग्रह दिशा देतात आणि यशापर्यंत पोहोचवतात तुमचे कर्म. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.